नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहताय LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मसाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव तर स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय. भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची घोषणा. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव यांच्या नावाची घोषणा. नाशिकच्या वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जून पर्यंत स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी राष्ट्रीय हरित लवादानं फेटाळली. नाशिक अमरावती नंतर आता अकोल्यात लव्ह जिहादची घटना. शहरात एकच खळबळ, आरोपी अटकेत. नाशिकच्या TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर करणार. 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. SIT कडून तपासाचा वेग अद्यापही कायम. धाराशिवमध्ये कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार. मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यालगत उभी नादुरुस्त आणि जुनी वाहनं महापालिकेच्या रडारवर. रस्त्यालगत उभी नादुरुस्त 28 वाहनं महापालिकेकडून जप्त. नांदेडमध्ये अतिक्रमण विरोधी जोरदार कारवाई. रस्त्यावरील 50 ते 60 अतिक्रमणं हटवली. अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशारा. रायगडच्या महाडमध्ये विद्युत प्रवाह अचानक सुरू झाल्यानं महावितरण कर्मचारी विशाल पवार गंभीर जखमी. उपचारासाठी पुणे येथे रवाना. महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा पंचतारांकित MIDCत भीषण आग. आगीत गोडाऊन जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.